आता हेच बहिणीने गीतामध्ये गायलं, दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ. आपणाला माहित आहे, जेव्हा मोशे पुढारी पण करत होता इस्रायल लोकांचा मिशदी देशातून काढून जाण्यासाठी, तेव्हा देवाने मोशेच्या द्वारे वेगवेगळे चमत्कार केलेले आम्ही पाहतो. आज आपण पाहणार आहोत, आम्ही देखील सर्वसाधारण असे लोक आहोत, परंतु आमच्या जीवनाद्वारे देखील प्रभू असाधारण गोष्टी किंवा अद्भुत गोष्टी किंवा असामान्य गोष्टी तो करून घेण्यास इच्छुक आहे. म्हणून आज मोशेच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर मोशेच्या बाबतीत आपण पाहतो त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता, तुमच्या हातामध्ये काय आहे किंवा तुमच्या जवळ काय आहे. आज आज हा देखील आम्हाला प्रश्न आहे, आमच्याकडे काय आहे, आमच्या हातामध्ये काय आहे. आम्ही एक सर्वसाधारण किंवा सामान्य लोक असे आहोत, सामान्य. परंतु देव आमच्या जीवनाद्वारे, देवाने ज्या काही आम्हाला कला कौशल्य किंवा ज्या देणग्या दिलेल्या आहेत, आध्यात्मिक देणग्या, याच्यातून आमच्या जीवनाचा उपयोग कसा देव करून घेतो याबद्दल आपण प्रश्न आपणाला विचारून घेतला पाहिजे. माझ्याजवळ काय आहे. होय, आपण सामान्य असू, सर्वसाधारण असू, परंतु त्याच्यातून देखील देव काहीतरी अद्भुत, देव काहीतरी विलक्षण, देव काहीतरी अलौकिक अशा गोष्टी आमच्या जीवनाद्वारे देखील करून घेऊ इच्छितो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहिलो, तर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की देवाने आमची निवड या जगाच्या स्थापनेपूर्वीच केलेली आहे. देवाने आमची निवड ह्या जगाच्या स्थापनेस पूर्वी केलेली आहे, आणि जे आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेले आहोत, असे विश्वासणारे आहोत, त्याने आम्हाला त्याच्या सेवेसाठी, त्याच्या मंडळीसाठी, त्याच्या कार्यासाठी त्याने आमची निवड केलेली आहे. आणि आम्हा सर्वांना त्याने आमच्या क्षमतेनुसार वेगवेगळी दानं अशी दिलेली आहेत, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या अशा दिलेल्या आहेत. आम्ही जरी सर्वसाधारण असू, जरी सामान्य असू, तरी देखील देव आमचा उपयोग करून घेतो. पवित्र शास्त्रामधील काही उदाहरण आम्ही पाहणार आहोत. मोशेचं उदाहरण आपण जर पाहिलं, तर आपण निर्गमनाचं पुस्तक याचा 4था अध्याय पहिल्या 4 वचनामध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहतो की याची थोडी पार्श्वभूमी जर पाहिली, तर निर्गमाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये मोशेला झालेलं पाचारण आहे. त्या ठिकाणी मोशे एका झुडपातून, अग्निज्वालेतून देवाने त्याला दर्शन दिलेलं आम्ही पाहतो. आणि जेव्हा त्याला दर्शन देतो, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडलेला आम्ही पाहतो. परंतु मोशे या ठिकाणी प्रश्न देखील विचारतो, मी काय पात्र आहे काय? मी सर्वसाधारण माणूस आहे, मी सामान्य माणूस आहे. पहिली 40 वर्ष मी त्या ठिकाणी फारोच्या राजवाड्यामध्ये होतो, नंतर 40 वर्ष मी अरण्यामध्ये होतो, आणि 80 वर्षाचा असताना त्यावेळेस मोशेला झालेलं हे पाचारण आहे. त्यावेळेस आम्ही पाहतो की या सामान्य माणसाला, या सर्वसाधारण माणसाला देव पाचारण करत आहे. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा मोशेने उत्तर दिले, ते माझ्यावर विश्वास करणार नाही व माझे म्हणणे ऐकणार नाही. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. मग दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? व्हॉट इज इन युअर हँड? तुझ्या हाती ते काय आहे? हा प्रश्न तुम्हाला आणि मला देखील आहे. मग तो म्हणाला, काठी आहे. म्हटले, ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकीताच तिचा साप झाला आणि त्यास पाहून मोशे पळाला. परमेश्वराने मोशे सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर.
त्याने हात पुढे करून ते धरले आणि तो त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली. या ठिकाणी आपण पाहतो की प्रश्न मोशेने त्यांना विचारले परमेश्वराला. परमेश्वर म्हणाला तुझ्या हाती काय आहे, परंतु त्याच्या हाती मोशेचा परमेश्वराला प्रश्न असा होता, हे माझ्यावर विश्वास धरतील काय, मी पात्र आहे काय पुढारी करण्यास, मला हे साध्य आहे काय, मी तर एक सामान्य माणूस आहे. मग त्यावेळेस देव परमेश्वर या ठिकाणी प्रगट करण्यासाठी हा प्रश्न विचारत आहे, तुझ्या हातामध्ये काय आहे, तुझ्या हाती ते काय आहे. आणि आपल्याला माहित आहे की त्याच्या हाती ती मेंढपाळाची काठी होती आणि ती काठी जमिनीवर टाकल्यावर तिचा साप झाला आणि पुन्हा त्या शेपटाच्या भागेला धरून उचलल्यावर ती पुन्हा काठी झाली. त्याच्या जीवनामध्ये जर आपण पाहत असताना 4था अध्याय 2ऱ्या वचनामध्ये त्याच्या काठीच्या द्वारे हा चमत्कार झालेला मी पाहतो. त्याचप्रमाणे त्याची जी काठी आहे त्या काठीच्या संदर्भात पाहत असताना निर्गमाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 20व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की ती नाईल नदी जी आहे त्या नदीचं पाणी याचं रूपांतर रक्तात झालेलं मी पाहतो त्या काठीच्या द्वारे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की तांबडा समुद्र दुभागण्यासाठी देखील त्या काठीचा उपयोग करण्यात आला. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की इस्रायल लोक कुरकुर करत होते, ह्या ठिकाणी तू कुठं आणलास, आम्हाला प्यावयास पाणी देखील नाही. तेव्हा त्याने ती काठी खडकावर टाकली आणि खडकातून पाणी निघाले आणि आम्ही पाहतो त्यावेळेस ती पाणी प्याले. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की निर्गमाचं पुस्तक याचा 17वा अध्यायामध्ये अमोलकाबरोबर जे काही युद्ध होतं ती युद्ध जिंकण्यासाठी देखील मोशेचा उपयोग करण्यात आला. होय, त्या ठिकाणी असं सांगितलेलं जेव्हा मोशे हात वर करेल त्यावेळेस इस्रायल लोक जिंकत असतील, जेव्हा हात खाली करेल त्यावेळेस बलिष्ठी लोक जिंकत असतील असं होतं. म्हणून या ठिकाणी मोशेच्या जीवनामधून आपल्याला हे दिसून येतं त्याच्या हातामध्ये काय आहे. जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्याने म्हटलं की सर्वसाधारण काठी माझ्या हातामध्ये आहे. त्या काठीचा म्हणजे मोशे हा सामान्य मनुष्य होता, सर्वसाधारण मनुष्य होता. त्याचा उपयोग असाधारण गोष्टीविषयी असामान्य गोष्टीविषयी परमेश्वराने केलेला मी पाहतो. त्यांनी इस्रायल लोकांचं पुढारी पण केलं आणि इस्रायल लोकांना त्या सर्व मिश्रित देशातून चालवलेला मी पाहतो. त्या पारतंत्र्यातून गुलामीतून काढण्यासाठी त्याचं पुढारी पण हे परिणामकारक चाललेला मी पाहतो आणि परमेश्वराने जे काही त्याच्याजवळ होतं त्याची निवड केलेली आम्ही पाहतो. दुसरं उदाहरण आपण पवित्र शास्त्रामधून पाहतो ते म्हणजे जर आपण शास्ते याचं पुस्तक शास्तीचं पुस्तक याच्या 15 अध्यायाकडे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी शमसोनाविषयी लिहिण्यात आलेला. त्या ठिकाणी लेही येते शमसोन पलिश्त्यांचा पराभव करतो. ही जर घटना आपण पाहिली तर या घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की इस्रायल लोकच शमसोनाला म्हणू लागले, आता बस झालं, आता हे पलिश्ती लोक आम्हाला म्हणतात की तुला धरून द्यावं. आपण जर 15वा अध्याय 9व्या वचनापासून जर पुढे पाहिलो तर त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. यहुद्यांनी त्याला विचारले, तुम्ही आपल्यावर का हल्ला केला? ते म्हणाले, शन्मोलाला कैद करून न्यायालयाला आम्ही आलो आहोत, त्याने आमचे केले तसेच आम्ही त्याचे करणार आहोत. तेव्हा यहुद्यातले 3000 वीर आम्ही पाहतो की एताम खडकातल्या गुहेत जाऊन शल्मोलाला म्हणाले, पलिश्ती आमच्यावर सत्ता चालवित आहेत, हे तुला ठाऊक नाही काय? हे कसले संकट तू आमच्यावर आणलेलं आहे?
तो त्यांना म्हणाला, त्यांनी माझे केले तसे मीही त्याचे करणार, असं ते म्हणत आहेत. मग शल्मोन म्हणाला, ते शल्मोनाला म्हणाले, तुला वाचून बलिष्ठांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहे. तुला बांधून बलिष्ठाच्या हवाली करण्यास आम्ही आलो आहे. समसून त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतःवर माझ्यावर तुटून पडणार नाही अशी शपथ पहा. मग ते झाल्यावर आम्ही पाहतो की 14 वचनात मध्ये परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली. आणि पुढे काय झालं? मग गाढवाचे नवे जाबाड त्याला सापडले. ते हाताने घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले. त्याच्या हातामध्ये काय सापडलं बरं? गाढवाचे जाबडे. आणि त्या जाबाडाने मी शल्मोन म्हणाला, गाढवाच्या जाबडाने मी राशीच्या राशी रचल्या. म्हणजे जवळजवळ ते हातात घेऊन 1000 लोकांना त्यांनी ठार केले. आणि गाढवाच्या जाबाडाने मी 1000 ठार केले. हे आपले बोलणे संपून त्याने हातातले जाबाड फेकून दिले व त्या ठिकाणाचे नाव जाबाडाची टेकडी असं दिलं. सांगण्याचं या ठिकाणी तात्पर्य हे आहे, सर्वसाधारण सामान्य ते गाढवाचं जाबाड, त्याच्यातून शमशोनाने आम्ही पाहतो की या ठिकाणी 1000 लोक मारले. 1000 लोकांना त्यांनी ठार मारली आणि परमेश्वराने त्याला सहाय्य केलं. सर्वसाधारण गोष्ट त्याच्यामध्ये अशी होती. त्याच्यात जे असामान्य गोष्टी आहेत ते त्यांनी करून घेतलेला मी पाहतो. पुढे आपण दुसरं उदाहरण जर पाहिलं, त्या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला सर्वांना परिचित असं आहे, पहिले शमूएल याचा 17वा अध्याय. याच्यामध्ये दावीद गल्ल्याताचा वध करत आहे. दावीदाची जर निवड आपण जर पाहिली 16 वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, शमूएलाने दावीदाचे जे वडील यशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? होय, हजर आहे. एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शिर्डी मेंढरी राखीत आहे. मग त्याने शमूएल यशायास म्हणाला, त्याला बोलायला पाठवून त्याला देखील. आणि आम्ही पाहतो की त्याने परमेश्वराने त्याची निवड केली, दावीदाची निवड केली. उठ, त्याचा अभिषेक कर, हाच तो आहे. हे झाल्यानंतर आम्ही पाहतो की दावीद गल्ल्याताचा वध कर. जर आपण 17वा अध्याय 40 वचनामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे, मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या बलिष्ठाकडे गेला. दाविदाच्या हाती काय होतं बरं? त्याची गोफण. आणि त्या गोफणीमध्ये त्यांनी 5 गुळगुळीत गोटे वेचून घेतले आणि ठेवले. आणि पुढे काय झालं आपल्याला सर्वांना माहित आहे. दाविदाने आपल्या हातामध्ये जी गोफण होती त्या गोफणीने त्या बलाढ्य गल्ल्याताचा वध केलेला. देव सर्वसाधारण गोष्टीतून असामान्य गोष्टी घडवू शकतो, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचं जर जीवन पाहिलं तर तो शिर्डी मारणारा, याला गणितात देखील धरलेला नव्हता असा तो होता. तरी देखील देवाने त्याची निवड केली आणि त्याच्या हातामध्ये जी गोफण होती त्या गोफणीच्याद्वारे दाविदाचा वध केलेला आम्ही पाहतो. दुसरं उदाहरण जर आपण पुढे पाहिलं तर पहिली राजे याचा 17वा अध्याय. पहिली राजे याचा 17वा अध्याय, त्या ठिकाणी दुष्काळाविषयी एलियाने भविष्य केलेला मी पाहतो. आणि शिदोनातील सारफत या गावी एक विधवा राहत होती. सारफत या गावी विधवा राहत होती आणि त्या ठिकाणी एलिया गेला
एलिया त्या विधवेला प्रश्न करतो आणि विधवा स्त्री काटक्या गोळा करीतात हे तिने पाहिलेला मी पाहतो. तेव्हा तो पाणी आणावयात जात असता त्यांनी तिला हाक मारली आणि सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. मग ती काय म्हणाली बरं? तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा त्याच्यासाठी करीत आहे. तिच्याजवळ काय आहे? हे तिच्या हाती काय आहे? मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल, एवढंच तिच्या हाती होतं. मग इस्रायलाचा देव परमेश्वर तिला म्हणतो, देव परमेश्वर म्हणतो, पृथ्वीवर पर्जन्य उष्टी होईल त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही. हे आपणाला माहित आहे. सर्व चमत्कार या ठिकाणी सांगण्याचा उद्देश या ठिकाणी असा आहे. विधवा ही सर्वसाधारण स्त्री अशी होती, सारपतीतली. त्या ठिकाणी एलिया गेला आणि ह्या विधवेजवळ फक्त मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र होते. परंतु त्याच्यातून आम्ही पाहतो की देवाने 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. आणि तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो व ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. पुष्कळ दिवस निर्वाह हे आपण या ठिकाणी पाहतो. नवीन करारामध्ये आपण उदाहरण पाहतो. जर आपण योहान सुवर्तमान याचा जर 6वा अध्याय याच्याकडे जर वळलो तर प्रभू येशू ख्रिस्त 5,000 लोकांना जीव घालीत आहे आणि शिष्य त्याच्याबरोबर आहेत. आणि त्याच्यातील एका शिष्यापैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, होय आता हे 5,000 जेवूर तर घालायचं आहे, कुठून आणायचं, काय करायचं? फिलिपाने तर उत्तर दिले, 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. हे सर्व काही झालं, परंतु तेथे एक लहान मुलगा होता. त्याच्या आईने त्याला 5 भाकरी आणि 2 मासे आपल्या डब्यामध्ये घालून पाठवलं होतं. त्याच्याजवळ जवळच या 5 भाकरी व 2 माश्या होत्या. 9व्या वचनामध्ये आम्ही पाहतो. त्याच्याजवळ काय होतं? त्याच्या हाती काय होतं? 5 जवाच्या भाकरी व 2 मासळ्या होत्या. शिष्याने देखील असं प्रश्न विचारले, या त्या कशा काय पूर्ण? मग आम्हाला माहित आहे येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत आहे, ते बसू देत. तेव्हा ते 5,000 बसले आणि त्या 5 भाकरी आणि 2 मासे याच्याद्वारे येशूने चमत्कार घडवला आणि 5,000 लोकांना जीव घातलेला आहे. त्या लहान मुलाच्या हाती 5 भाकरी आणि 2 मासे. सर्वसाधारण मुलगा, त्याच्याजवळ जे काही होतं ते अति सामान्य असं होतं. त्याच्या आईने दिलेला डबा असा होता, परंतु त्याच्यातून प्रभू असामान्य गोष्टी, विलक्षण गोष्टी, अलौकिक गोष्टी घडवून आणलेला मी या ठिकाणी. बरीच उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पेत्राचं जर उदाहरण पाहिलं, पेत्र हा मासे धरणार असा होता. तो काय पेत्राने किंवा योहानाने म्हणा, त्यांनी काय धार्मिक शिक्षण असं घेतलेलं नव्हतं, परंतु त्यांचा या सर्वसाधारण माणसांचा देखील देवाने उपयोग करून घेतलेला आहे. मरिया मगदालिया हिचं उदाहरण पहा. तिने प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून उठताना पहिल्यांदा पाहिलं. ती स्त्री, त्या स्त्रीचा देखील उपयोग देवाने अद्भुतरित्या करून घेतलेला मी पाहतो. नोहाचं उदाहरण जर आम्ही पाहिलं, नोहा जरी त्याच्यामध्ये काही थोड्याफार उणिवा होत्या, तरी देखील देवाने त्याला नीतिमान असं ठरवलं.
आणि त्याच्याद्वारे तारू घडवून आम्ही पाहतो की त्या त्या कुटुंबाचं संरक्षण केलं आणि त्याने त्या भागामध्ये सुवार्ता सांगून देखील सर्व काही देवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे केलेलं होतं. प्रभूचे शिष्य 12 शिष्य पाहत असताना ते देखील सर्वसाधारण होते, सामान्य असे होते, परंतु त्यांच्या जीवनाद्वारे देवाने दिलेल्या ज्या काही देणग्या होत्या, जी कृपादानं होती, त्याच्याद्वारे अद्भुत कार्य घडलेलं हे आम्ही त्यांच्याद्वारे पाहतो. म्हणून आज आपल्यासमोर असा प्रश्न आहे, आमच्याजवळ काय क्षमता आहे, काय ॲबिलिटीज आहेत, हे महत्वाचं नाही. आम्ही मंडळीमध्ये साधे एक सेवक असू, आम्हाला वेगवेगळे साधं काम असेल, प्रत्येकाला वेगवेगळी दानं दिलेली आहेत, वेगवेगळ्या क्षमता प्रत्येकाकडे आहेत, परंतु त्याच्यासाठी आपली अवेलेबिलिटी किंवा उपलब्धता ही फार महत्वाची आहे. देवाला क्षमता नको आहे, परंतु देवाला उपलब्धता हवी आहे, आमच्या जीवनाची उपलब्धता हवी आहे. म्हणून त्याच्यासाठी एक वचन मी वाचू इच्छितो. उपदेशकाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 10वं वचन. 9वा अध्याय आणि 10वं वचन. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकाकडून तू जावयास आहेस येथे काही उद्योग, युक्ती, प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान याचे नाव नाही. आज आम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे, तुमच्या हाती काय आहे? जे काही तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर. आमच्या हाती सर्वसामान्य गोष्टी आहेत, सर्वसाधारण गोष्टी आहेत. आम्ही लहान असेल, कमी शिकलेले असू, थोडंफार आपणाला येत असेल, परंतु या सर्वसाधारण व सामान्य गोष्टीतून देव अद्भुत कृत्य करून घेऊ शकतो हे आम्हाला दिसून येतं. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायामध्ये 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जे काही काम तुझ्या हाती पडेल हे आपले सगळे सामर्थ्य खर्च करून. त्याचप्रमाणे कलशिकरास पत्र याचा बंधू आपला वेळ संपलेला आहे. 3रा अध्याय आणि 23 आणि 24 या वचनामध्ये मी लिहिलेलं आहे. यस सर, झालं. 23 आणि 24 म्हटले, आणि जे काही तुम्ही करिता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. आज विशेष करून आपण हे काही देवाच्या वचनातून पाहिलेलं आहोत. तुमच्या हातामध्ये काय आहे हा आपणाला प्रश्न आहे. काही पवित्र शास्त्रातील आपण उदाहरण पाहिली. आम्ही देखील सर्वसाधारण असे आहोत, सामान्य असे आहोत, परंतु आमच्या जीवनाद्वारे देव अद्भुत गोष्टी करून घेऊ इच्छितो. काही विलक्षण गोष्टी, काही अलौकिक गोष्टी आपण त्याच्या हाती सोपून दिल्या. देव असं करण्यास आम्हा प्रत्येकांचं सहाय्य